नमस्कार, मी निलेश पाटील. 9 डिसेंबरपासून चालू होणाऱ्या आठवड्यामध्ये मार्केट कसे राहील याचा अंदाज आपण घेऊया. सध्या मागच्या आठवड्यात निफ्टी 24,670ला क्लोज झाले. पुढील लेवल नेक्स्ट रेजिस्टन्स लेवल असेल ते 24,978 ते 25,212. हा एक रेजिस्टन्स झोन आहे. वरून जे मार्केटला डाऊनफॉल आला म्हणजे या टॉपपासून 26,277 पासून ते 23,300 पर्यंत, तर त्याची 61% 50% रिट्रेसमेंट ही तर झालेली आहे ऑलरेडी. आपण हा एक मार्क करू. त्याची 50% रिट्रेसमेंट 24,770ला झालेले आहे आणि नेक्स्ट 61% रिट्रेसमेंट जी आहे ती 25,117 या लेवलला आहे. तर 24,978 ते 25,212 या लेवलच्या मध्येच ही लेवल येत आहे. त्यामुळे हा एक रेजिस्टन्स झोन असू शकतो निफ्टीला. इथं आपल्याला थोडंसं सावध राहावं लागेल, पण व्ह्यू असा राहील त्याच्यामध्ये की हा इथं रेजिस्टन्स जर का घेतला पण इथं एक कन्सोल्टेशन झाला आणि ब्रेकआउट आला तर नवीन हायकडं म्हणजे 26,500 ते 27,000 28,000कडे आपण जाऊ शकतो. आणि जर का तसं काही नाही आहे आणि ह्या रिट्रेसमेंट नंतर हा परत फॉल चालू होणार असेल तर आपण इथूनच खाली म्हणजे 25,000 ते 25,212 इथून खाली 22,000 ते 21,850 ह्या मेजर सपोर्ट एरियामध्ये येऊ शकतो. त्यात 25,000 ते 25,300 हा नॉन ट्रेडेड झोन आहे. इथे कुठलेही ट्रेड घेऊ नका. प्लस जर तिथून डाऊनसाईडला क्लिक होतंय तर नक्की सेल कॉल घेऊ शकतो आपण 22,000साठी. ओके. तसेच असेच वीकली अपडेट मिळवण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.